नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे हायटेक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी संदर्भातील एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट ही समोर आलेली आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता याची तारीख ही जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मित्रांनो, यामधील कोणती अपडेट असेल, तसेच हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा करण्यात येणार आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अभूतपूर्व उपक्रम म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही अस्तित्वात आली. मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे. तसेच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 2023 मध्ये राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळत आहे आणि शेती व्यवसायात यामध्ये नवीन चेतना येत आहे. मित्रांनो, या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी त्यांच्या शेतीसाठी लागणारे साधन संपत्ती तसेच बियाणे, खते व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी या आर्थिक मदतीचा उपयोग करत आहेत. मित्रांनो, या योजनेचा सर्वात मोठी खासियत जर पाहिली तर PM किसान योजनेची ही योजना जोडलेली आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा हा फायदा मिळतो. मित्रांनो, या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आणि अटी काय असतील? मित्रांनो, नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये हे अनुदान देण्यात येते. मित्रांनो, हे अनुदान 3 टप्प्यात वितरित केले जाते. म्हणजेच प्रत्येक हप्त्यामध्ये 2,000 रुपये हे शेतकऱ्यांना दिले जातात. मित्रांनो, या योजनेचा मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना कुठलेही स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. जे शेतकरी आधीच PM किसान योजनेच्या लाभार्थी यादीत समाविष्ट आहेत, त्यांना या योजनेचा लाभ स्वयंचलितपणे मिळतो. मित्रांनो, या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही कार्यालयीन कामकाज करण्याची गरज नाही. तसेच अनुदानाची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये म्हणजेच DBTच्या माध्यमातून हे जमा केले जाते. मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असणं आवश्यक आहे. मित्रांनो, या योजनेची पात्रता आणि आवश्यक असणारी कागदपत्रे जर पाहिली तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही मूलभूत अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. मित्रांनो, शेतकरी हा महाराष्ट्रातला मूळ रहिवासी असावा, तसेच त्याच्याकडे शेतीयोग्य जमीन असावी, त्याचबरोबर तो PM किसान योजनेचा लाभार्थी असावा, तसेच शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. मित्रांनो, योजनेच्या अंमलबजावणीसाठी आधार कार्ड तसेच बँक खात्याचे तपशील तसेच जमिनीचे कागदपत्रे म्हणजेच 7/12 किंवा 8 असतील, तसेच निवासाचा पत्ता आणि PM किसान योजनेची नोंदणी क्रमांक या कागदपत्रांची आवश्यकता असते. मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे कुटुंब सरकारी नोकरीत नसावे, तसेच त्याची इन्कम टॅक्स भरत नसावा. विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. तरच मित्रांनो, हा नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये पाहिलं तर लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कशी तपासायची याची संपूर्ण प्रक्रिया कशी आहे. तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी तपासणे अत्यंत सोपं आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर nsmny.mahait.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लाभार्थी स्थिती आपण तपासू शकता. तसेच या वेबसाईटवर बेनिफिशरी स्टेटस किंवा लाभार्थी यादी या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकावा आणि कॅप्चा कोड भरावा. त्यानंतर गेट डाटा या बटनावरती क्लिक केल्यानंतर लाभार्थी यादी व हप्त्याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर यामध्ये दिसेल. मित्रांनो, ही यादी जिल्हानिहाय किंवा गावनिहाय उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी आपले नाव सहजपणे यामध्ये शोधू शकतात. जर एखाद्या शेतकऱ्याचे नाव यादीत नसेल तर त्याने स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधावा. मित्रांनो, यामध्ये हेल्पलाईन नंबर देखील यामध्ये देण्यात आलेला आहे. मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीसाठी हेल्पलाईन नंबर जर पाहिला तर 020 255 38 755 या नंबरवर आपण फोन करून सहाय्य देखील मिळवू शकता. मित्रांनो, या योजनेची पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने हे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले आहे. मित्रांनो, योजनेचे सामाजिक आणि आर्थिक प्रभाव जर पाहिले, नमो शेतकरी योजनेचा महाराष्ट्रातील शेतकरी समुदायावर व्यापक प्रभाव पडत आहे. मित्रांनो, या योजनेमुळे सुमारे 1.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक सहाय्य त्यांच्या शेती व्यवसायात नवीन संधी निर्माण करत आहे. तसेच अनेक शेतकरी या अनुदानाचा उपयोग सेंद्रिय शेती तसेच आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन सुविधा आणि पीक विविधीकरणासाठी करत आहेत. मित्रांनो, PM किसान योजनेसह मिळून शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळतात. त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होत आहे.
मित्रांनो, या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास वाढला आहे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळत आहे. विशेषतः कोरोना काळात आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात या योजनेचा मोठा आधार हा मिळाला होता. या योजनेने शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासात वाढ केली आहे आणि त्यांना शेतीत नवीन प्रयोग करण्यास प्रेरणा मिळत आहे. मित्रांनो, यामधील नवीन घडामोडी आणि भविष्यातील नवीन योजना काय असतील? तर मित्रांनो, 2025मध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता हा जुलै महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. सरकारने या योजनेच्या बजेटमध्ये जवळपास 2,000 कोटी रुपयांची वाढ केली आहे, ज्यामुळे अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळेल. तसेच या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन उपक्रम राबवण्याच्या विचारात आहे. यामध्ये सौर ऊर्जा आधारित शेती उपकरणांना प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे यामध्ये समाविष्ट आहे. मित्रांनो, योजनेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला अधिक सुधारणा करण्यात येणार आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना योजनेची माहिती मिळवणे किंवा अधिक सोपे यामध्ये होणार आहे. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दीर्घकालीन धोरण तयार केले आहे आणि या योजनेचा विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे आणि PM किसान योजनेच्या नोंदणी नियमित तपासून घ्यावी. जर हप्त्याच्या रकमेमध्ये कोणतीही अडचण येत असेल तर स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाईन नंबरचा वापर करावा. तसेच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेती व्यवसायात नवीन दिशा द्यावी. तसेच या अनुदानाचा उपयोग शेतीच्या आधुनिकीकरणासाठी आणि नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आणि पीक उत्पादन वाढवण्यासाठी करावा. तर मित्रांनो, नमो शेतकरी योजना या शेतकऱ्यांच्या मेहनतीला आणि शेती व्यवसायाला बळकटी देण्याचे हे साधन आहे. त्यामुळे त्याचा योग्य उपयोग करून शेती क्षेत्राला समृद्ध करावे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा जुलै महिन्याच्या शेवटी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 21 जुलैला हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.